नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण गणपती बाप्पाचे खास प्रभावी तोडगे आणि उपाय बघणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पाचे खास प्रभावी तोडगे आणि उपाय. रोज सकाळी गणपती बाप्पाला शुद्ध पाण्याने स्नान घालून त्यावर ध्रुवा अर्पण केल्यास घरात सुख, शांती व समाधान नांदते. गणपतीला 21 ध्रुवा वाहिल्यास सर्व अडथळे दूर होतात आणि यशाची दारे खुली होतात. मोदक, नारळ आणि 5 प्रकारची फळं बाप्पाला अर्पण केल्यास कार्यसिद्धी होते. मंगळवार आणि शुक्रवारी गणपतीला गूळ आणि तिळाचं नैवेद्य दिल्यास कर्जमुक्ती होते. गणपतीच्या मूर्तीसमोर तुळशी ठेवू नका, परंतु त्या जागी दुर्वा किंवा बेल अर्पण करावी. ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यास मन शांती मिळते. घरात दर गुरुवारी गणपतीला हळद कुंकवाचा गंध लावल्यास घरात लक्ष्मी स्थिरते. कोणतेही नवं काम सुरू करताना बाप्पाला प्रथम वंदन केल्यास यश हमखास मिळतं. घरात गणपती बाप्पाची मूर्तीची दिशा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. गणपती बाप्पाच्या मूळ मंत्राचा जप करत राहिल्यास वाईट स्वप्न, असुरक्षितता दूर होते. नवसाला पावणारा गणपती म्हटल्याने प्रत्येक संकटात बाप्पाची प्रार्थना केल्यास मार्ग सापडतो. गणपती बाप्पाच्या ध्यानी बसल्यास चिंता कमी होते, मन एकाग्र होतं. दर चतुर्थीत उपवास करून बाप्पाची पूजा केल्यास कार्यात यश मिळतं. हनुमान आणि गणपती दोघांची एकत्र पूजा केल्यास कोर्ट कचेरीचे त्रास दूर होतात. नवीन व्यवसाय, दुकान सुरू करताना प्रथम बाप्पाची मूर्ती ठेवावी व पूजा करावी. खरेदी करताना एखादी छोटीशी गणेश मूर्ती घरात आणल्यास घरात श्रीमंती वाढते. अभ्यासात मन लागत नसल्यास बाप्पाला पुस्तक अर्पण करून प्रार्थना करा. बाप्पा तुमचं लक्ष केंद्रित करतील. परीक्षेपूर्वी गणपतीची 118 माळ जप केल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते. अंधारमय काळात गणपतीच्या पूजेसाठी दिवा लावल्यास आशेचे किरण मिळतो. श्री गणेश अर्थशीर्ष रोज म्हणल्यास घरात दारिद्र्यता दूर होते. गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या कुंकवाची लाली स्त्रियांनी कपाळावर लावल्यास विवाहिक सौख्य मिळते. दर मंगळवारी लाल चंदनाने गणपतीला गंध लावल्यास इच्छित फल प्राप्त होते. शेतकरी वर्गाने बियांवर गणपतीचा आशीर्वाद घेतल्यास चांगले पीक येते. विवाह ठरत नसेल तर गणपतीला हलवा, शिरा अर्पण करून प्रार्थना करावी. पावसाचा अभाव असेल तर ग्रामस्थांनी एकत्र येऊन गणपतीची पूजा केल्यास पावसाचे आगमन होते. नोकरीत यश हवे असेल तर गणपतीच्या चरणी कागदपत्र ठेवून पूजा करा. सकाळी गणपतीच्या मंत्राचा जप करत व्यायाम केल्यास शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ राहतात. सतत अपयश येत असेल तर घरातील गणपतीच्या मूर्तीला रोज नवीन दुर्वा अर्पण कराव्या. घरातील वातावरण तणतणावपूर्ण असेल गणपतीला स्तोत्राचा रोज पठण करावा. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रत्येक इच्छा मनातून सांगून मोदक अर्पण करा. इच्छा पूर्ण होतात. दाम्पत्य जीवनात गोडवा राहावा यासाठी दोघांनी एकत्र बसून बाप्पाची पूजा करावी. घरात जुने व खराब झालेल्या वस्तू गणपतीच्या पूजेनंतर दूर केल्यास अडथळे दूर होतात. गणपतीची पूजा करताना मनात कुठेही राग किंवा द्वेष नको. शुद्ध मनाने प्रार्थना करा. दर बुधवारी बाप्पाला हळदीचा लेप लावल्यास सौभाग्य वाढते. हरवलेल्या वस्तू मिळवण्यासाठी वक्रतुंडाय नमः मंत्र हा 21 वेळा म्हणा. बाप्पाशी बोलत जा, जणू काय तुमचे मित्र आहेत असे वागा आणि बघा किती मोठा बदल होतो ते. घरात सतत अपयश, भांडण होत असतील तर गणपतीच्या मूळ मंत्राचा जप करा. दिवाळीच्या दिवशी गणपतीला अभिषेक केल्यास वर्षभर सुख समृद्धी राहते. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास घरातील दोष दूर होतात आणि यशाचा मार्ग सुकर होतो. तर तुम्ही नक्की तोडगे आणि उपाय करून बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळासोबत शेअर करा. थँक्यू.